पक्षाच्या विचारधारेवर निस्सीम निष्ठा असलेलं नेतृत्व म्हणून आमदार पी.एन. पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख आहे। रविवारी घरात पाय घसरून पडल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील ॲस्टर आधार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं। तिथं मेंदूतील रक्तस्रावासंदर्भातील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अतिदक्षता विभागातील सर्व जीवरक्षक यंत्रणांचा वापर करण्यासह कृत्रिम श्वासोच्छवासासाठीच्या उपकरणांद्वारे त्यांच्यावर उपचार सुरू होते। परंतु या उपचारांना त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली। सकाळी काँग्रेस कमिटी कार्यालयात काही काळ त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव सडोली खालसा इथं आणण्यात आलं। निवासस्थानाच्या परिसरात त्यांचं पार्थिव येताच कुटुंबीय, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। इथंही हजारो लोकांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज अर्पण करून पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली। त्यानंतर सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांसह सडोली ग्रामस्थ आणि जिल्ह्यातून तसंच जिल्ह्याबाहेरून आलेले असंख्य कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर अंत्यसंस्कारासाठी तयारी करण्यात आली होती। या ठिकाणी उपस्थित श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, नामदार चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, आमदार धीरज देशमुख, आमदार जयश्री जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संपतराव पवार पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार के.पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, विशाल पाटील, वैभव काका नायकवडी, आनंदराव पाटील, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख सुनील मोदी, आर.पी.आयचे उत्तम कांबळे, गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, सर्वोदय मंडळाचे आबा कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली। जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन आमदार पी.एन. पाटील यांना अभिवादन केलं। त्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या 3 फैरी हवेत झाडून आमदार पी.एन. पाटील यांना मानवंदना देण्यात आली। मोबाईल खाली घ्या रे।
आमदार पाटील यांचे सुपुत्र कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. अमर रहे PN साहेब अमर रहेच्या घोषणांसह शोकाकुल वातावरणात हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. आमदार PN पाटील यांचं असं अकाली जाणं सर्वांनाच चटका लावून गेलं.